गाईज हीच आहे योगेश्वरी, आय मीन योगी. बघा. अरे हा दर्शू बोलते दीदी ब्लॉगिंग करायला लागली. कोण बोलतोय? दर्शू. कोणी सांगितलं तिला? अरे तू स्टोरी बघायला टाकलेली का? नाही गाईज. काय आपली काय म्हणजे जी एक सबस्क्रायबर आहे ती दर्शू आहे. हा म्हणजे काय तू चॅनल चालू केलाय का? दर्शू आपली पहिली सबस्क्रायबर किंवा काहीतरी द्या. काय श्रीफळ दे, जा पेरू दे. उद्या काय घेऊन आलीस तर तिला दे. उद्या तिच्यासाठी काहीतरी घेऊन जाऊ. ओके का बाई तू खरंच चॅनल चालू केलंय का तुझा? काय वाटतं तुला? ही हा बोलते. ती काय ती येडी आहे. काय पण बोलते ती. बाई हा थांबतच नाही. मला ते घ्यायचं, कवर घ्यायचं. आपण तुझ्या ह्याच्यामध्ये दिसतील की माझ्या ह्याच्यामध्ये बघूया. बिग रिव्हील होत आहे काहीतरी. रिव्हील करते आम्ही. ठीक आहे. ते पण ऑन व्हिडिओ. काय पुढचा नंबर माझ्या लक्षात नाहीये, तरी आपण बघू. हे असं काय येतंय? काय ग? आयडिया ना. मग बघ ना. फक्त नाव टाक ना. टाक. आरती माने. काय सीन आहे तुम्ही? काय लोक करतात तुम्ही दोघं बसून बसून? बरोबर आहे ना? मी एवढी फेमस नाही झालं. मी बघून हसते ना तुला. मी एवढी फेमस नाही झाले. ही विशाखा सावंत फक्त सर्च करायला आली. नो नाही एवढे ते व्हिडिओ नाही. व्हेरी फनी. डोर बंद केलं पाहिजे, आवाज येतो. आधी तोंड थोडस दिसतंय. मीडियम खूप जास्त सिरियसली आपली पहिली सबस्क्रायबर तिला कसं कळालं? नाही. अरे तू एक स्टोरी ठेवलेली ना तू, ती बघितलेली. त्याच्यामध्ये काय केसरी होते सोबत. ओके अच्छा ओके. हा ते रक्षाबंधनला मी असं बनवलेलं नाही का? ते रिटर्न इथे पाहिजे. काहीतरी राहिलं असं वाटतं. काय तर ते चेंज करायचं काय? ते पाठवलेलं नाही ना. हे बंद कर. हे माझा डान्स तिचं गाणं तर आहे. ग्रीन आहे, ऑरेंज आहे आणि ब्लू आहे. तुम्हाला ह्या साईडला नॉवेल्टी वगैरे आहेत
ना तिकडे भेटेल. जवळच आहे म्हणजे इकडे पण येते बाहेर रोडला. ही लाई ह्या लाईन मध्ये खाली नाही ह्या लाईन मध्ये. आज पण ते मार खाशील. व्हिडिओ डिलीट करायला पोस्ट नाही दिले. नसते हा व्हिडिओ नको बघू. तिसरा बघ 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 केली. तिची तारीफ तर केली ना. ऐकते मी. तिची तारीफ केली त्यामध्ये. सही आहे सही आहे. बरी आमच्या ब्लॉग मध्ये. इतके दिवस काय बोललात तू? रोज रोज एकच जागे बसून. हा ते तर मी बोलले तिथं. तुझ्या बर्थडेला आपण जाऊ ना फिरायला. त्याची डेली ब्लॉग तर नाही जायचं ना. जेव्हा काही कॅप्चर आपण ब्लॉग काढू अपलोड कर. किंवा म्हणजे तिचं असं पण होतं की नको अपलोड वगैरे करायला असं तिचं म्हणणं होतं. बट मी 2-3 दिवसापासून डेली आदिती गायकवाडचे ब्लॉग बघते. ते मला खूप आवडतात. म्हणजे मला बघायला पण आवडतात. आणि मग तिचे व्हिडिओज बघून मला असं वाटतं की बस मला ट्राय करते असं. तिच्याकडे ॲक्च्युली काही नाही आहे. आणि तिला बोलला तेव्हा ती बोलला की नाही मी बिझी आहे आता मला लेट झालं आहे मी घरी चालली वगैरे. मग ती उद्या येणार आहे. तर ती आम्ही तर तिला पण आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये येणार आहे. ती तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण ती आहे तरी छान. आणि पण खूप चांगली मुलगी आहे. आणि अजूनही पण खूप चांगलीच आहे. एवढीच होती तुझी तारीफ. इतकेच आयटम कशी होते. या पोरीला पैसे काढता येत नाहीत ATM मधून. येतात रे भाई आता येतात म्हणून मला घेऊन आले. येतात गाईज. कोणाला हिचा ATM पाहिजे असेल तर मला सांगा. मी तुम्हाला मदत करते चोरी करायला. पैसे आपण खाऊ मिळून. किती काढायचे? काय करू? काय कर ना. काय करतात ते कर. हा ते हा ऑफकोर्स. आता काय? ओ नो. काय करणार आता? काय करू आता? हे BK मध्ये शिकले म्हणून एवढं कळलं ना. सेव्हिंग अकाउंट आहे. डायरेक्ट निघतील ना जितके काढायचे. हा काय करते तू सगळं टाक. मी तुझा पिन व्हायरल करते ब्रो. निघेल इतकं का नाही निघणार? ATM आहे यार ते. पावडट एक नंबरची. निघेल विचारते. 5,000 तर काढते आणि निघेल का असं विचारते. काय मुलगी आहे. गाईस निघाले. तिचे पैसे बी होते म्हणून मला वाटतं निघाले. आता माहित नाही हिला काय येतं नाही येतं काय. म्हणजे भाई पोरगी आहे सेकंड इयरला. मला अजून पैसे काढायला येत नाही. चला अजून काय बाकी आहे? आरती हिला पैसे काढता येत नाही. मला म्हटली येतात. हा आम्ही गेलो नंतर हे काय हेच आहे का? अशी काढले ना. माझं पिन ना आला. बसले
बसते, मला खूप कंटाळा आला, मला झोप आली ॲक्च्युली, खूप सर्दी आहे ना खूप, तर मला झोप आली आणि मला पंख्याशिवाय तर झोप येत नाही. आणि पंखा लावते, पंखा लावते, फॅन लावते, त्यामुळे माझं अजून मला सर्दी होते, माझं डोकं पण दुखायला लागलं आणि हे मला कापलं बॉक्स, डोक्याला ताप, काय ना काय होत राहतं. मला खूप वैताग आला यार, कस्टमर पण नाही आहे, कधीपासून बसून आहे मी. काहीच माझ्याकडे काही बोलण्यासाठी नाही आहे, सो बाय. काय अशी जर मी बाहेर शिंकली आणि मला खूप डेंजर. मला खूप सर्दी झाली यार, शी यार, इरिटेट होतं, डोकं दुखतं जाम, दुखतंय माझं. ते गाणं मला एवढं आवडलं आहे, आय मीन आवडतं, ते मी सारखंच बोलते, तेच मी रिपीट करत आहे कधीपासून. आणि हे माझं पोटमध्येच तेच गाणं मी रिपीट करते कधीपासून, आणि ते मी खूप ऐकलं, पण रात्री पण मी ऐकते ते गाणं. तेरी नजरों का दिल पे है असर, हे एवढं मी फक्त बोलते, बाकी मी गाणं ऐकते तेव्हा मी थोडं बोलते, मला गाणं पूर्ण येत नाही आहे, तरी पण बोलते मी, एवढंच बोलते. इटली घरी आली आहे, मला ना प्यायला भेटलाय ना काय, आणि ही माझी मम्मी चल बोलते तर भाई ऐकतच नाही, बोलते मला सकाळी जायचं, मला झोपायचं, झोपत तर नाही आता बसले खात, बघताय, आणि मला इथे दूध प्यायचं त्याचं काय नाहीये, तिला खायचं पडले. उद्या पिले तर पिणार, नाही तर नको. कोण बघताय नाही, तू पण बघू शकते, तुला देऊ का? इथे तर सेलिब्रेशन चालू आहे, बट जास्त पण नाहीये.